झी24 तास एक पाऊल पुढे. आणि सध्या यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची एक पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत. उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे झालेले आहेत आणि म्हणून तसा करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. परंतु या गोष्टी जर थोरल्या भावाकडनं घडल्या नसत्या तर आम्हाला हे करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्यानं एक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं सातत्यानं काँग्रेसला तर मोठ्या भावाप्रमाणे आम्ही मानलेले आणि म्हणून या सगळ्या जेवढ्या आदर्श खरा धाकट्या भावापुढे ठेवणं हे थोरल्या भावाचं काम असतं. म्हणून अशा गोष्टी घडल्या नसत्या तर आम्हाला ही करण्याची वेळ आली नसती. परंतु आज काही झालं तरी विदर्भात आणि अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यामध्ये नंबर 1 ला आलेला आहे. आणि एकूणच ग्रामीण भागाचा विकास आणि लोकांना बरोबर घेऊन विकासाचं काम करण्याचं जे आमचं सूत्र आहे ते घेऊन विकासाचं काम निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. आणि मला वाटतं की याच पद्धतीनं काही पंचायत समितीच्या निवडणुका मागे झाल्या. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील अनेक ठिकाणी चुकीच्या लोकांबरोबर आमचे सहकारी गेलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून अशा रीतीनं या सगळ्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात बहुमतानं सर्वात पुढे 26 पैकी 13 जिल्हा परिषदा स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर घेऊन आज उभा आहे. आणि त्याच्यातनं महाराष्ट्राच्या विकासाचं राष्ट्रवादी विकास प्रश्नाचं दुर्गळ नगरमध्ये चर्चा झाली. नगरमध्ये चर्चा करत असताना बरोबरीनं यावं असा आमचा प्रयत्न होता. दुर्दैवानं नगरमध्ये एकत्र येऊ शकले नाहीत. आणि तिथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब विखे यांनी सांगितलं राष्ट्रवादी गद्दार आहे, त्यांच्याबरोबर जाऊ नका. हे जाहीर वर्तमानपत्रात स्टेटमेंट केलं. आमच्या कार्यकर्त्यांना तरी मी सांगितलं की कमीपणा घ्या, आपली चर्चा करा. परंतु ती चर्चा त्यांची होऊ शकली नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतःच्या ताकदीवर तिथे जाण्याचं ठरवलं. आणि म्हणून वकील लंगे म्हणून अध्यक्ष आमचे बिनविरोध निवडून आले. याही आणि राजळे ताई या उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्याच्यात आम्हाला 35 मतं पडली, काँग्रेसला 28 मतं पडली. भाजप आणि शिवसेना तटस्थ राहिले, मतदानाला आले नाही. 1 कम्युनिस्ट 2 अपक्ष यांनी राष्ट्रवादीला मतदान केलं. आणि म्हणून तिथे देखील राष्ट्रवादी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. तिथे काँग्रेसच्या अध्यक्षपदाला तुम्हाला उभा केला नाही, तुम्हाला बिनविरोध निवडून दिलं, तरीही उपाध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी लढवली. असं झालेलंच नाही, असं ठरलेलंही नाही. कारण त्याच कालच निवडणुकीच्या वेळेस तो त्यांचा प्रश्न होता. आम्ही दोन्ही उमेदवार आम्ही उभे केले. बाळासाहेब थोरातांनी मला स्वतः बोलले. त्याच्यानंतर डॉक्टर तांबे माझे स्वतःशी बोलले. माणिकराव ठाकरे माझ्याशी स्वतःशी बोलले. मी म्हणलं की नगरमध्ये एकत्र 2 काँग्रेस आहेत, थोरातांची काँग्रेस आणि विखेंची काँग्रेस. त्यामुळं कोणत्या काँग्रेस बरोबर युती मी करावी याचा आपल्याकडनं मार्गदर्शन झालं पाहिजे. ते म्हणले दोन्ही एकच आहे. म्हणले दोन्ही एक तर दोन्हींनी एकत्र येऊन माझ्याशी बोललं पाहिजे. शेवटपर्यंत कालपर्यंत दोन्हीपैकी एकाने सुद्धा माझ्याशी चर्चा केली नाही. आणि ज्या वेळेला बाळासाहेब थोरातांचा फोन आला की तुमचा उमेदवारी मागे घ्या, मी म्हणलं तुमचे काँग्रेसचा तुमचा उमेदवार आहे आणि आपली युती करायची याची चर्चा तुम्ही किमान माझ्याशी तरी करावी लागत होती. दुर्दैवानं ती केली नाही. आज मी मुंबईमध्ये आहात,
आणि तिकडून नगरवरनं फोन येऊन उमेदवारी मागे घ्या असं चालत नसतं. आमचं एक लाख जायचा निर्णय झाला, स्वबळावर जायचा, म्हणून आमचा उमेदवार मागे घेतला जाणार नाही. आणि त्यांना दुसरी गोष्ट सांगितली, तुमच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे, एक भाचा तुम्ही काँग्रेसतर्फे उभा केला, दुसरा भाचा मी राष्ट्रवादीतर्फे उभा केला, दुसरा भाचा निवडून आला, त्याचं तुम्हाला वाईट वाटता कामा नाही, हे सुद्धा सांगितलं. आपण जे नावं आता सांगितली, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, अहमदनगर असेल, औरंगाबाद असेल, या सगळ्या ठिकाणी काँग्रेसने विरोधकांची मदत घेतली. पण त्याचप्रमाणे नगरला सुद्धा आपले लोक ऑलरेडी फॉर्म भरायला काँग्रेसच्या लोकांबरोबर गेले. फोटो तसे निघाले होते सगळ्यांचे. फोटो नाही, मी सांगतो ते सत्य की मी हे सगळे जेवढे आहेत तटस्थ राहिले. बीजेपीने मतदान केलं नाही, शिवसेनेने मतदान केलं नाही, आणि ते सगळे तटस्थ राहिले, सभागृहातही तटस्थ राहिले. त्यांची 12 आहे, 12 लोक तटस्थ राहिले. एक 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 सागर एकच सदस्य पाहिजे होता. ही किमया कशी काय साधली की तुम्हाला 7 सदस्य असताना तुमचा अध्यक्ष बनला? आता ही स्थानिक लोकांनी केलेली किमया, अजून त्याचा मी अभ्यास केला नाही, त्यांची माहिती मला येईल. आणि हे घडलं, बाकी खरं गोष्ट आहे की अमरावतीत जे अमरावतीत होतं त्या अमरावतीत अध्यक्ष आमचा होऊ शकला आणि एक महिला अध्यक्ष झाली. एक सगळीकडे पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता. काँग्रेस राष्ट्रवादीने ही जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय झाला होता. पण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे नॉट रिचेबल झाले, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याशी संपर्क शेवटच्या क्षणी झाला नाही. हे चुकीचं आहे. मी आणि उपमुख्यमंत्री दोघं आम्ही एकत्र तुम्हा लोकांना सुद्धा भेटत होतो, तुमच्यातलेही अनेक लोकांनी भेटलं असेल. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही फोनवर उपलब्ध होतो, सगळ्यांचा उपलब्ध होतो. आणि ही सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली नाही, इकडे ही सुरुवात कोल्हापूरमध्ये जर केली नसती, ही सुरुवात पुण्यात केली नसती, ही सुरुवात परभणीला केली नसती, आणि नगरमध्ये सुद्धा बीजेपीचे लोक गोळा करण्याचा प्रयत्न जर राधा विखे पाटलांनी केला नसता तर हे बाकीच्या ठिकाणी प्रश्न आला नसता. एक मुद्दा स्पष्ट आहे की ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी जाहीरपणे निर्णय केला की जिथे 1 नंबरचा जो पक्ष असेल, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असेल, त्यांचा अध्यक्ष आमचा उपाध्यक्ष. तुम्ही हे जे कोल्हापूरचं बाकीचं जे सगळं सांगता हे पूर्वीच आहे. नाही, पूर्वीचं नाही, आत्ताच आहे. अहो आत्ताच आहे हे. आज कालच्या निवडणुकीत आम्ही पूर्वीचं नाही, कालचं आहे. कोल्हापूरची आम्ही विनंती करायला गेलो होतो की आपण एकत्र येऊ. म्हणले नाही, आमच्या बरोबर स्वाभिमानी संघटना आहे, जो राजू शेट्टीनं आम्हाला शिवाय देतो, शरद पवारांना शिवाय देतो, त्याच्याबरोबरची युती केली, आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची नाही. उत्तर आहे आमच्याकडे त्यांचं. आणि म्हणून हे प्रत्येक ठिकाणी आम्ही विचारलं, प्रत्येक ठिकाणी नाही. कोल्हापूर झालं, पुण्यात का उभे केले, परभणीला का केले, नगरला बीजेपीवाले का घेतले, म्हणून हे जर असं झालं नसतं तर अरे वही तर है बदला का जो नहीं है. मैंने ये बोला ना, कोल्हापूर जिथे एक मिनिट उत्तर येऊ द्या. कोल्हापूर का बदला अमरावती में लिया आपने? अरे बदला नाही लिया, कोल्हापूर बदला नाही बोलते. कोल्हापूरला जे घडलं त्याच्या बरोबरचं उलट दुसरीकडे घडणार, हे साहजिक आहे ना. कुणाला कुठे एक विचारा ना, शांतपणाने उत्तर देतो, एकेकाला उत्तर देतो. मेहरबानी करून आपण गडबड करू नका. झी 24 तास एक पाऊल पुढे.